राम राम बापू. राम राम. काय म्हणते बापू, तब्येत पाणी तुमची? तब्येत चांगली आहे बापू. एक विचारू का तुम्हाला? एक नाही 4 विचारा भाऊ. बापू, तुमचं वय किती चालू आहे? वय काय नाही बाबू, 100 5 कमी. 100 5 कमी म्हणजे 95 का? 95 फक्त. बापू, तुमचं एवढं वय झालं, मग यावेळेस तुम्ही मतदान करायला जाणार का नाही? मतदान जात लागते. मतदान करा. हे काय घुसणं आहे काय? हे घुसणं नाही का उधार नाही. मतदान जात लागणार करायला. जेव्हा घरचा ये मला तरी त्याला म्हणलं ज्याला मही झाली खाली आला त्या चरून 10 मिनिटं मला मध टाकून येऊ दे. मग तो मही झाली खाली आणला का ऊट आणला का गधा आणलं का हाती आणला त्याच्यावर मी बसून येतो. मध टाकून येऊ दे. त्याच्यावर मला कशावर नाही बसून देतो. बरं मग बापू, याचा अर्थ आहे की तुम्ही मतदान करायला जाणार म्हणजे तुमच्या समोर साक्षात यम जरी उभा राहिला तरी तुम्ही यमाला म्हणसाल की 2 मिनिटं थांबा आणि मी मत टाकून येतो. म्हणजे तुमचा किती विश्वास आहे या मतदानावरती. बापू, तुमच्या एका मतामुळे काय फरक पडतो? एका मतानं पुष्कळ फरक पडते. अटल बिहारी एका मतानं त्याचं सरकार पडलेलं आहे. एका मतानं त्याचे मोठमोठ्या शहरानं एक मत पडलेले बाहेर त्याचं खराब होऊ शकते. एक मत म्हणजे भारी आहे, खराब होऊ शकते, सुधाय होऊ शकते. एका मतानं मत देणं सतत जरूर आहे. बरं बापू, तुम्हाला तर डोळ्याने दिसत पण नाही सुद्धा, मग मतदान करायला कसे जासाल? मतदान बराबर जाते. त्या बोटावर त्याला सरकार यायचं, त्या बोटावर तिथे बराबर त्या पट्टावर पण जाते. का सांगतो, मतदान केल्याशिवाय राहता येत नाही. आंधळ्या देव गाई राखल्या होत्या तर ते मतदान आपोआपच त्याच्यावर बोट जाते, नाही दिसलं तरी. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही यावेळेस मतदान कोण्या पक्षाला करणार आहात? एक गुप्त दान आहे. एक कोणाला सांगता येत नाही. मतदान केल्याशिवाय राहता येत नाही. मतदान केल्याशिवाय राहता येत नाही. जे आपल्या देशाला मजबूत करल, आपल्या देशाला वर आणल, त्याला मत द्यायचं. जय हिंद, जय भारत, मात्र वंदे मातरम.